स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखवे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। निश्चयाचे बळ तुका मने तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। विठ्ठला विठ्ठला प्रथम नमन स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज सर्वांना आणि सांगत आहेत की विष्णूची पूजा काय आहे। विठाला विठाला आपल्या या नामसप्ताहातील कीर्तनाची द्वितीय म्हणजे दुसरी ही जी काही सेवा आहे ती माझ्याकडे आलेली आहे। वर्षानुकाठी वर्षे अनेक वर्षापासून चालत आलेला हा कार्यक्रम आहे। ज्या कार्यक्रमाची ख्याती अनेक ठिकाणी पसरली आणि त्यामुळे माझ्याही कानावर येत होती आहे का नाही। भव्य आणि दिव्य या प्रकारचे कार्यक्रम या देवीच्या समोर जगत जननी भगवती या देवीच्या समोर संपन्न झालेले आहेत। आणि यंदाही मागच्या वर्षी झाला का नाही ती कल्पना नाही झाला ना। कोरोनाचा काळ असल्यामुळं आणि या प्रकारे संक्षिप्त का होईना छोटा का होईना कार्यक्रम झालेला आहे। आणि यानंतर यंदा ते काही तशी फार मोठी अडचण नाही, कारण सर्व कार्यक्रमांना आता सुट्टी मुभा दिलेली आहे सरकारनं। आणि त्यामुळं यंदा आणि हळूहळू आता त्या कार्यक्रमाकडे आता आपण झेप घेत आहोत, पुढे सरसावत आहोत कार्यक्रम करण्यासाठी। आणि बऱ्याचशा वर्षानंतर रेणापूरकरांना आठवणही झाली आपली आहे की नाही। तसं नाना म्हणत होते की गाव हे दत्तक आहे तुम्हाला आहे की नाही। म्हणलं होतं आहे का नाही, म्हणजे आता नाही असं नाही। विठाला विठाला काळाच्या ओघामध्ये लोक जवळही येत असतात आणि दूरही जात असतात। तसं समाजाचंच नाही, समाजामध्ये राहणारा व्यक्ती महाराज असो किंबहुना दुसराही कोणी व्यक्ती असो, काळाच्या ओघामध्ये सर्व दूर येतात, दूर जातात आणि दूर येतात आहे की नाही।
आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये सर्व जगामध्येच पाहायला भेटले हे विठाला विठाला। तर अभंगाकडे आपण वळूया। अभंगामध्ये तुकाराम महाराज नवीन या पद्धतीची जी काही पूजा आहे ती सांगतात। सर्वांना विदित आहे पूजा करणं हे माहीतच आहे सर्वांना। तेच जर महाराजांनी जर सांगितलं असतं तर महाराजांच्या वाणीमध्ये अपूर्वता ज्याला म्हणतात ती राहिली नसती। न पूर्वम इति अपूर्वम, जे कोणी मागे सांगितलं नाही ते जर त्या वक्त्याने जर सांगितलं तर त्या वक्त्याचा तो मोठेपणा आहे। विठाला विठाला। तसं माहीतच नाही असंही नाही, कारण संत भांडवल, संत हे वचन जे काही आहेत हे शास्त्राला वेदाला आणि अनुसरून येतं। मग कोण्या न कोण्या कान्याकोपऱ्यात ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या असल्या पाहिजे। ज्या तुकाराम महाराजांनी अभंगा सांगितल्या त्या कुठेतरी नक्की आपण तिथपर्यंत जात नाहीत, कारण आपण ग्रंथ उघडत नाहीत, है की नाही? काय उघडतो? मोबाईल, आहे की नाही? मोबाईल सर्वांना माहीत आहे, त्या मोबाईलमध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेत वेदाच्या, पण तिकडे त्या बाजूला कोणीही जात नाही। विठाला विठाला। तर कीर्तन करायचं आहे की नाही? कीर्तन करत असताना शूटिंग व्हायला लागली, त्यावेळेस अगोदर मला सांगितलं आहे की नाही, मागं जाऊ नका तुम्ही, पुढे येऊ नका, आहे की नाही? म्हणजे काहीतरी नियम पाळायला पाहिजे कीर्तनाचे। शूटिंग करत असताना व्यवस्थितपणानं आपले शब्द संरचना, शब्द भांडवल लोकांपर्यंत झाला पाहिजे। आणि म्हणून हे सांगत होते की टाळकरी चांगले आहेत पण पंकज बुवा खाली बसलेत, पण विठाला आपण प्रयत्न केले पाहिजे। देवी भगवती जशी बुद्धी देईल आपल्याला त्यानुसार आपण या प्रकारे या अभंगाकडे जाणार आहोत, कारण ही बुद्धी रूपानं सर्वत्र सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे। म्हणून तर श्लोकामध्ये एका ठिकाणी म्हटलेले आहे, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। विठाला विठाला। अभंगाकडे, अभंगाच्या शब्दाकडे आपण जाऊया। अभंगाचे शब्द याचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे, त्यानंतर त्या कडव्याचा अर्थ जाणून घेतला पाहिजे, आणि त्यानंतर त्या अभंगाचा सार तात्पर्य जे काही आहे हे सुद्धा जाणलं पाहिजे। म्हणजे प्रथम हे काय पाहिलं पाहिजे? शब्द संरचना पाहिली पाहिजे, शब्दांचा अर्थ पाहिला पाहिजे, त्यानंतर वाक्याचा अर्थ पाहिला पाहिजे, आणि त्यानंतर तात्पर्य। विठाला विठाला ध्रुवपदाकडे लक्ष टाका। अभंगाचं ध्रुवपद आहे हीच विष्णूची महापूजा। अर्थ लावत असताना कसा लावावा तेव्हा ध्रुवपदाकडे अगोदर झाला पाहिजे। तर हीच विष्णूची महापूजा, ही म्हणजे हे सर्वनाम आहे, आणि ते सर्वनाम कोणाला सांगायला लागले? या अगोदर जे काही वाक्य आहे, जे काही वळ आहे, जे काही पद आहे त्याच्याकडे झाला पाहिजे। तर विष्णूची महापूजा सांगत असताना म्हणतात की एक एक कडवं घ्या। स्वामी काज विष्णू पूजा, त्यानंतर गुरुभक्ती विष्णू पूजा, पितृवचन विष्णू महापूजा, आणि पतिसेवा ही महापूजा, आणि पुढे तिसऱ्या चरणामध्ये सत्य बोले मुखे हीच विष्णूची महापूजा, दुखवे अनेकांच्या दुखवे हीच विष्णूची महापूजा। विठाला स्वामी काज
ही काय आहे? काज म्हणजे काम, स्वामीचं काम आहे. आता स्वामी कोणाला म्हणावं हा प्रकार या समोर आला. ऐकत असताना जंगम जे काही लोक आहेत त्या लोकांमध्ये त्यांचं आडनाव स्वामीही असतं. त्यानंतर आमच्यासारख्या लोकांनाही देखील स्वामी म्हणतात, है की नाही. त्यानंतर वेतन घेऊन त्या व्यक्तीच्या घरी काम करणारा जो व्यक्ती आहे, ज्या घरी, त्या घरधन्याचं, त्या घर मालकाचं सुद्धा नाव आहे स्वामी. विठाला विठाला स्वामीचं कार्य म्हणजे पैसा घेतल्यानंतर त्या मोबदल्यामध्ये काम केल्या जाणारं जे काही आहे ते स्वामीचं कार्य आहे, स्वामी काज आहे. आता म्हणले पैसा घेतल्यानंतर काम करणं जे काही आहे ही विष्णूची पूजा आहे का हा व्यवहार आहे, हा संसार आहे. संसार आणि परमार्थ कळायला पाहिजे. वेतन घेतल्यानंतर, पैसा घेतल्यानंतर त्या मोबदल्यामध्ये इमानदारीनं त्या मालकाचं काम करणं हा संसार आहे. संसाराची संरचना इथपर्यंत आहे. त्यानंतर म्हणले अहो महाराज आमचा पैसा घेतल्यानंतर संसारच व्हावा लागलाय, या संसारामध्ये परमार्थ काही सांगा ना आम्हाला. अहो म्हणले याच्यामध्ये सुद्धा परमार्थ घालता येतो, कारण परमार्थाचं क्षेत्र जे आहे ते फार मोठं विशाल आहे. संसाराचं क्षेत्र फार लहान आहे, मर्यादित आहे, आणि ज्याचं क्षेत्र मोठं असतं तोच मोठा असतो, आहे का ते. म्हणून संसारापेक्षा परमार्थ कधीही मोठाच आहे. विठाला विठाला एखादा व्यक्ती आहे द्वादशी करणारा, म्हणजे एकादशी न करता जेवणारा जो व्यक्ती आहे की नाही, आणि त्यानंतर एकादशी करणारा एखादा व्यक्ती आहे. एखादा बाय चान्स एकादशी करत नाही, आहे की नाही, किंवा एकादशी केल्यानंतर त्या माणसाने काय खाऊ नये, अन्न खाऊ नये, त्यांनी फराळ खायला पाहिजे, आहे की नाही. परंतु जो एकादशी करत नाही, आहे की नाही, आणि त्यानंतर त्यांनी अन्न खाल्लं तर कुठं बिघडलं. विठाला 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 विठाला. तसा हा संसार जो काही आहे, काम करणं, इमानदारीनं काम करणं हा संसार आहे. मग या संसारामध्येच परमार्थ आणायचा आहे, कारण परमार्थाचं क्षेत्र काही वेगळं नाही. संसाराचं क्षेत्र जिथं आहे तिथंच आणि परमार्थाचं क्षेत्र व्यापलेलं आहे. म्हणून संसार करत असताना कधी असं कोणाला वाटून की आम्ही संसार करतो आणि परमार्थापासून आम्ही दूर आहोत, असं कदापि त्यांना वाटू नये, की नाही. कारण संसारामध्ये संतांना असं सांगितलं, अवघाती संसार अवघाती संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. अशी अनेक प्रमाण आहेत. संतांनी या संसारालाच परमार्थाचं रूप दिलंय. काही लोक परमार्थाला संसाराचा अंग देतात आणि जे संत असतात ते संसारालाच परमार्थ बनवतात. विठाला विठाला परमार्थामध्ये संसार आणू नये, परमार्थामध्ये संसार आणू नये. शुद्ध परमार्थ जर असेल तर त्याला त्याच रूपामध्ये हजर केलं पाहिजे, समोर ठेवलं पाहिजे. आणि संसार जर असेल त्या संसारामध्ये परमार्थ आणला तर फार छान आहे. म्हणून ज्याला रानावनात डोंगरात कुठंच जाता येत नाही त्यालाही सुद्धा परमार्थ घडतो, असं संतांनी अनेक अभंगाच्या द्वारे सांगितलेलं आहे. विठाला विठाला स्वामीचं काम जे आहे तो सुद्धा परमार्थ आहे. परंतु स्वामीचं काम करत असताना त्या व्यक्तीनं मनामध्ये काय ठेवलं पाहिजे, कोणती भावना जोपासली पाहिजे ते महाराज ध्रुपदामध्ये सांगतात.
करणारा जो व्यक्ती आहे त्याला विचारा क्या हो हा परमार्थ आहे का? तो म्हणतो परमार्थ नाही, मी तर पैसा घ्यायला लागलो आणि काम करायला लागलो, रबरब राबायला लागलो. त्या व्यक्तीला महाराज म्हणतात नाही रे, अरे ते काम तर आहे संसारातलं, पण या संसारामध्ये परमार्थ सुद्धा होऊ शकतो. त्याला फक्त तू समज, जे काही मी काम करत आहे ज्या व्यक्तीच्या घरी, ते काम नाही, ते सुद्धा परमार्थच आहे. भगवान विष्णूचीच ही आराधना आहे, काम करणं सुद्धा. अशी भावना त्यांनी जोपासली, मनामध्ये ठेवली, मग ते काम न होता तो परमार्थ होतो. विठाला म्हणजे याचा अर्थ असा आहे की संसाराला गवसणी घालायची. कशाची? परमार्थाची. गवसणी जर घातली परमार्थाची, ज्याला घातली तो संसार न होता त्याला परमार्थाचं रूप येतं, स्वरूप येतं. झालं हेच पाहिजे मग. कारण संसार या रूपाने जर केला तर तो कधीही खंडित न होणार आहे, कधीही न. त्याचं नावच आहे प्रपंच. पची विस्तारे धातू आहे, ज्याचा विस्तार होतच राहतो, जो कधी मागं सरत नाही, त्याचं नाव संसार आहे. परंतु असाही विस्तीर्ण रूप असणारा संसार, या संसाराला जर परमार्थाची गवसणी जर घातली तर मग तो संसार न राहता परमार्थ होतो. म्हणजे संसारही व्हायला लागला आणि परमार्थही व्हायला लागलाय. दोन्ही हातामध्ये लड्डू आहे तुमच्या. विठाला विठाला. आज समाजामध्ये पहा, काम करायला कोणी तयार नाही. अगोदर पैसे घेतल्यानंतर ते सुद्धा साल कोणी पूर्ण करीना. कारखाने सुरू झाले की निघाला पाठ्या, आहे का नाही? म्हणजे इमानदारी गेली म्हणजे संसार संपला. मग संसार संपला तर परमार्थ कुठून आणावं बांधाव? विठाला विठाला म्हणून कार्य करत असताना, पैसे घेतल्यानंतर कार्य करत असताना त्या व्यक्तीला दोन्ही साधता येतात. संसारही करता येतो आणि परमार्थ करता येतो, हे महाराज म्हणतात या ध्रुवपदामध्ये. सामान्य व्यक्तीचा थोडा विषय घेतला तुकोबारायांनी. त्यानंतर गुरुभक्तीकडे जातात. गुरुभक्त परायण जे व्यक्ती असतात त्यांना सुद्धा सांगता समजून. विठाला विठाला. आपण पाहतो लोक गुरु करतात. गुरु करत असताना जी आणि त्यांच्या मनामध्ये जी भावना असते गुरुविषयी, ती फार मोठी असते. परंतु कालांतरानं ती हळूहळू कमी होत जाते आणि त्यानंतर असं म्हणावं लागतं की माझे अंगी जैसा पूर्वी होता भाव, मागे जैसा माझ्या पूर्वी अंगी होता भाव, तैसा एक ठाव नाही आता. मागे 2 वर्षापूर्वी जो भाव होता तो भाव आज राहत नाही, आहे की नाही? त्यानंतर तो म्हणत असतो महाराजांनाही 4 भाकरी लागतात आणि मलाही 4 भाकरी लागतात. त्यांनाही गाडी लागते, त्यांनाही सर्व लागतं, आहे की नाही? आणि त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय अंतर आहे? त्यांची सेवा केली काय आणि घरच्या कुटुंबाची सेवा केली, यामध्ये काय अंतर आहे? अशी जेव्हा त्याची भावना खाली येते, परमार्थापासून दुराव होते, अशा त्यावेळी त्याला म्हणतात की नाही अरे, गुरुची जी काही सेवा आहे ही सेवा सुद्धा ईश्वराचीच पूजा आहे. विठाला विठाला. म्हणून गुरु भक्त जो व्यक्ती आहे त्याच्याकडे ही निष्ठा असली पाहिजे. ज्या व्यक्तीचं, ज्या गुरुचं दर्शन करत आहे, काम मी करत आहे, आणि ते काम नसून तो सुद्धा परमार्थच आहे. कारण सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करत असताना आपल्या मनामध्ये भावना असते पूजेची, त्यानुसार त्यांनी सुद्धा ती जोपासायला पाहिजे. अशी त्यांनी जोपासली की त्याच्याकडून सुद्धा परमार्थ होतो. विठाला विठाला विठाला. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तर कशी निष्ठा असावी, सेवेविषयी किती तत्पर असावं, यासाठी एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. गुरु शिष्याची जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ एक वेळेस भारत परिभ्रमण करण्यासाठी निघाले. भारतामध्ये फिरू लागले, कान्याकोपऱ्यामध्ये.
जाता जाता ओडिसा प्रांतामध्ये ओडिशा प्रदेशामध्ये गेले। ज्या दिवशी ज्या गावात जायचे त्यांना त्या दिवशी उशीर झाला। उशीर झाल्यानंतर त्यांनी विचार केला 11 वाजलेत रात्रीचे आणि यानंतर कोणाच्या घरी जावं भिक्षा मागण्यासाठी आहे की नाही। तेव्हा त्यांनी विचार केला की आता कोणाच्या घरी जायला नको आहे, आपण या ठिकाणी आराम करू, झोपू। दोघंही झोपले। झोपल्यानंतर सकाळी उठले लवकर। त्यानंतर मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांना हे माहीत होतं की माझे गुरु भुकाळू आहेत, यांना फार भूक लागते सकाळी आहे की नाही, आणि त्यातही आपण रात्री उपवासीच आहोत आणि त्यामुळं त्यांना फार मोठी चिंता वाटली। दंडकमंडल झोळी पात्र उचललं आणि गावामध्ये भिक्षासाठी गेले। त्यांच्या मनामध्ये होतं की 10-5 घरं मागावे दोघापुरते आणि आणावं आणि जेवण करावं, आणि त्यानुसार ते एका घरी पोहोचले गावामध्ये। योगाच्या गोष्टी म्हणा, त्या दिवशी त्या घरी वृषश्राद्धाचा कार्यक्रम होता, पंचपक्वान्नाचा बेत, आणि त्यामध्येच दारामध्ये जाऊन उभे राहिले। अलख निर्जन आरोळी ठोकली। जेव्हा कानावर शब्द आले भिक्षेचे तेव्हा घरधनीन बाई जी काही आहे धावत आली आणि पाहिलं तर धीड धिप्पाड शरीराचा अजान बाहू तेजपुंज शरीर अशा महात्म्याला पाहिल्यानंतर त्या बाईच्या मनामध्ये आणि छान भावना आली, वा आज किती भाग्याचा हा दिवस आहे। अशा तेजपुंज लावण्य मूर्तीला अन्न जर दिलं तर किती भाग्याची गोष्ट आहे। लगलग करत ती घरामध्ये गेली, अन्नाचं ताट भरलं भरपूर, आणि त्यानंतर त्याचबरोबर वडे, मुगाच्या डाळीचे वडे हे भरपूर घेतले। आली झोळी पात्रात ते टाकलं। त्यानंतर एवढं ओझं आणि एवढं अन्न पाहिल्यानंतर गोरक्षनाथांनी विचार केला की आता दुसऱ्या घरी जाण्याची काय आवश्यकता नाही, दोघांचं जेवण भरपूर दिलेलं आहे बाईनं। तेव्हा पावलं उचलीत गुरुनाथाकडे गेले। त्यानंतर त्यांना पात्र टाकलं आणि त्यावर सर्व हे जे काही अन्न आहे ते वाढलं। आपण थोडं दूर जाऊन बसावं म्हणून गोरक्षनाथ थोडं दूर गेले। इकडं सुरुवात झाली जेवण्यासाठी। जेवण करायला ज्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांना ते अत्यंत अन्न जे काही आहे ते भावलं ना। मधुर अन्न, मधुर, मनातल्या मनात म्हणू लागले किती सुंदर अन्न आहे, कोण्या सौभाग्यवती बाईचं हातचं हे अन्न आहे। मनातल्या मनात अशी भावना जोपासून अन्न खाऊ लागले। खाता खाता शेवटी आणि त्यानंतर ते मुगाच्या डाळीचे वडे त्यांनी खाल्ले। त्यांना तर ते अतिशय भावले आणि मन थोडा विको कमी करा, विठाला 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 कुंडली कवरला हरी एवढे असणारे जे काही आहे वडे ते खाल्ले। त्यानंतर त्यांच्या मनात होतं की अजून जर भेटलेत फार छान होतील। थोडी मान उंचावली, शिष्याकडे पाहिलं। त्यानंतर शिष्याने विचार केला काय अन्नामध्ये कमी बापा। गुरुनं माझ्याकडे पाहिलं, तेव्हा उठले, गुरुच्या समोर गेले, नतमस्तक झाले आणि म्हटले महाराज काय उणीव अन्नामध्ये? अरे उणीव नाही, फार छान अन्न हे, फक्त एवढे वडे खाल्ल्यानंतर सुद्धा माझं पोट भरलेलं नाही, माझी तृप्ती झालेली नाही। आजूक जर अन्न हे जर भेटलं, वडे जर भेटले तर फार छान होईल। लागले त्यांनी दंडकमंडळ उचलला आणि त्या बाईच्या घरी जाऊन उभे राहिले। आरोळी ठोकल्यानंतर बाईच्या कानावर शब्द जाताच बाईने विचार केला त्याच साधूचे शब्द येतं, भिक्षा मागण्यासाठी तो साधू आला असला पाहिजे। बाहेर येऊन पाहते तर तोच धिप्पाड शरीराचा आणि तो साधू आहे। त्याला पाहिल्यानंतर थोडासा मनात उपहास आला, राग आला। म्हणले या साधूला सकाळी एवढं अन्न आपण दिले, पंचपक्वान्नाचा बेत आपल्या घरी, आणि त्यानंतर म्हणले एवढं अन्न दिल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आणि अन्न मागण्यासाठी आलाय का? हो महाराज कशासाठी आलात? म्हणले भिक्षा मागण्यासाठी। भिक्षा? अहो दिलीत मला सकाळी। म्हणले अगदी खरं आहे, दिल्लीही आमच्या गुरुनाथांना तुमचं अन्न फार आणि आवडे, परंतु या अन्नामध्ये मुगाच्या डाळीचे वडे जे काही आहेत एवढे दिले तुम्ही, एवढे महाराजांनी खाल्ले, तरी परंतु त्यांची इच्छा पूर्ण झालेली नाही। माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांदा तुमच्या दारासमोर मी हजर आहे। वा म्हणले वा, असं जगामध्ये पाहायला भेटते। गुरुचं नाव सांगतात लोक आणि आपणच खातात आहे की नाही।
बाई म्हणली महाराज असं जगामध्ये पाहायला भेटतं, गुरुचं नाव सांगायचं, महाराजाचं नाव सांगायचं आणि आपण खायचं. तेव्हा असं हे अन्न जे काही आहे पुन्हा पुन्हा भेटत नसतं. हे असं अन्न भेटण्यासाठी आणि फार घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागतात, कष्ट झेलावे लागतात आणि त्यानंतर हे अन्न कुठं भेटत असतं महाराज, हे फुकटचं अन्न नाही. असं जेव्हा ती बाई बोलून गेली तेव्हा ते शब्द टाळले गोरक्षनाथांना. म्हणजे फुकट भेटत नाही याचा अर्थ या बाईला काहीतरी या मोबदल्यामध्ये काहीतरी हवं आहे. बाईसाहेब माझ्या गुरुची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मागाल ते देण्यासाठी मी तयार आहे. बाईने विचार केला या साधूजवळ काय अंगवस्त्र, खालचं कटी वस्त्र आणि वरचं एक अंगवस्त्र आहे, बनले ते घालत नव्हते तेव्हा. आहे का ना, आम्ही आता पैशासाठी तुम्ही दक्षिणा जर दिली तर विठाला विठाला. तेव्हा या साधूजवळ काही एक नाही, काय देणार आपल्याला. तेव्हा गोरक्षनाथ मधुर शब्दामध्ये म्हटले, अगं मातोश्री बाई तुम्ही मागा, फक्त तुम्ही म्हटल्यानं की हे फुकटचं अन्न नाही, मी द्यायला तयार आहे. काय असेल या साधूजवळ. रागाच्या भरात आलेली बाई उपासाच्या आणि शब्दामध्ये बोलून गेली, महाराज या मोबदल्यामध्ये तुमचा मला डोळा पाहिजे. असं म्हटल्यानंतर काही एक विचार न करता गोरक्षनाथांनी आपलं बोट जे काही आहे डोळ्यामध्ये खुपसलं आणि बुबळासह डोळा आपल्या तळ हातावर घेतला आणि बाईसाहेब हे डोळा घ्या, हा डोळा घ्या, परंतु माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वडे मात्र द्या. बाई अचंबित झाली, अवाक झाली, शब्द ती उच्चारीना. दुःख झालं तिला महान. एवढेही देखील आपल्या गुरुविषयी लोक निष्ठावान आहेत. विठाला विठाला. तर याचं नाव निष्ठा आहे, याचं नाव भावना आहे. गुरुसाठी आपण जे काही अर्पण करतो ते ईश्वराचीच पूजा आहे. ते सर्व काही आपण देतो ते ईश्वरासाठीच देतो. अशी भावना त्यांनी जर जोपासली तर त्यांचे ते काम, गुरुची सेवा हे परमार्थ रूप येतं त्याला. विठाला विठाला. त्यानंतर महाराज पुढे सरसावतात. गुरुभक्ताला उपदेश दिला परमार्थाचा आणि त्यानंतर पितृवचन म्हणजे त्या मुलाला सांगतात, बापापासून जन्माला आला म्हणजे बापाची सेवा करणारा, त्यांच्या घरात राहणारा जो चिरंजीव आहे त्या चिरंजीवाला सांगतात की अरे ही ईश्वराची पूजा तुला मी सांगतो. विठाला विठाला. पितृ म्हणजे बाप. पितृ या शब्दापासून पिता शब्द निष्पन्न होतो. त्यानंतर मातृ म्हणजे माई, आई. ऐक नाही, मातृ या शब्दापासून माता शब्द निष्पन्न होतो. यद्यपि या ठिकाणी आईचा शब्द उच्चारलेला नाही, परंतु संस्कृतमध्ये अशी एक सोय आहे की त्या ठिकाणी आईचा सुद्धा ग्रहण होतं. विठाला विठाला. जसं ज्ञानेंद्रिय डोळा म्हणलं की बाकी डोळे घेतात, म्हणजे बाकी इंद्रिय घेतात. कर्मेंद्रियामध्ये हात म्हणलं की बाकी कर्मेंद्रिय आपोआप येतात. त्यानुसार मातृशब्द पितृशब्द उच्चारलं की मातृशब्द सुद्धा घेतला जातो. म्हणजे आईचं वचन, बापाचं वचन हेच ही ईश्वराची सेवा आहे. विठाला विठाला. वचन म्हणजे शब्द. आता आई बापाची सेवा ही सर्वांना विदित, लोक परंपरेनुसार तुम्हाला सर्वांना माहीत आहे. वेळेच्या वेळी बापाला, आई बापाला अन्न देणं, अंगवस्त्र देणं, त्यानंतर त्यांना जे काही व्यसन असेल ते त्यांना देणं आणि त्यानंतर महत्त्वाचं या जगामध्ये असतं बीपी आणि शुगर ज्यांना असतील त्यांना तर वेळेच्या वेळी हे गोळ्या देणं ही ती सेवा आहेच. विठाला विठाला. ही सेवा सर्वांना माहीत आहे. माहीत असून काही पठ्य करत नाही ती गोष्ट वेगळी असतो. सांगू लागलो काय की पितृवचन म्हणजे बापाचे वचन म्हणजे काय, बापाचं वचन पाळणं म्हणजे ईश्वराची पूजा आहे. विठाला विठाला. परंतु काही लोक ऐकत नाहीत. आईबापानं 100 वेळा जरी सांगितलं तरीही ते ऐकत नाहीत. म्हणजे आईबापाची सेवा करत नाहीत. आईबापाची सेवा नाही म्हणजे ईश्वराची सुद्धा सेवा नाही. म्हणून आईबापाची सेवा काय, त्यांनी दिलेले शब्द, त्यांनी दिलेली परंपरा जी आहे
सांगितलं आता मी जाणार आहे बरं का, माझे दिवस जवळ आलेत, आपण फलाण्याची आपण अनेक पंगत घेतलेली, आता मी जाणार आहे आणि त्यानंतर तुला ती करायची आहे का नाही. असं जर बाप जर म्हणला आणि ते त्या मुलानं जर केलं तर ते सेवाच ईश्वराची. विठाला विठाला म्हणजे बापाची आज्ञा जी काही आहे ती कदापि मोडता कामा नये. बापानं दिलेले घालून दिलेली परंपरा आणि शब्द कानावर जर आले आणि त्याचा सांभाळ जर केला, ही सुद्धा आई बापाची सेवा आहे आणि त्याचबरोबर ईश्वराची सुद्धा ती पूजा आहे. विठाला गुरुकुल नीती सदा चली आई, प्राण जाई मगर वचन न जाई. रामायणामध्ये आपण ऐकत असतो राम प्रभून आपल्या पित्याने दिले शब्द ऐक नाही. अरण्यात कैकेयीने मागितलं आणि त्यानंतर तिच्या मोहवशामध्ये बापानं सांगितलं ठीक आहे, रामाला वनवास आणि भरताला गादी सांगा वाटणं गेलं बापाला, मुलाला कसं सांगावं, परंतु लांबून दिलेले शब्द त्यांच्या शेवटी कानावर आलेच आणि आल्यानंतर ते त्यांचा सांभाळ रामाने केला, रामप्रभूनं केला आणि त्यानंतर आता या जगात आजही त्यांचं नाव घेतात. विठाला थोडक्यात सांगायला लागलो. त्यानंतर म्हणले आता शेवटचा शब्द आहे पितृ वचन. पती सेवा असा शब्द असायला पाहिजे ना, पण सेवापती कारण मागे शब्द काय होता गुरु भक्ती, ती भक्ती ती ना इकडं ती आली पाहिजे. विठाला विठाला तर पती सेवा हीच विष्णूची महापूजा असा अर्थ लावायचा. तर पतीची जी काही सेवा आहे ती महाराज समजावून सांगतात सौभाग्यवती बायांना आहे की नाही. कारण ऐकत असताना महाराजांच्या जसं माझ्यासमोर तुम्ही सर्वच आहात ना, स्त्रिया पण आहात, जेव्हा तुकोबारायांना उपदेश करू लागले या जगाला तेव्हा त्यांच्या समोर स्त्रियासुद्धा आल्या असतील नाही का नाही. त्यांना का त्यांनी डावललं नाही, स्त्रियांना सुद्धा उपदेश दिला आहे, परमार्थाचा धडा दिला आहे. तेव्हा त्यांच्या मनात आल्यानंतर महाराज म्हणतात पती सेवा ही सुद्धा ईश्वराची पूजा आहे. विठाला विठाला तर सर्व प्रपंच आईबापाचा प्रपंच आईबापाचं घर सोडून आल्यानंतर ज्या पुरुषाच्या घरी ही स्त्री राहते आणि काम करते, सर्व प्रपंचाचा ज्यांच्या पोटी जन्म घेतलाय त्यांचाही त्याग केलेला आहे आणि त्यानंतर या पतीच्या घरी राहते आणि या प्रकारे हा संसारच आहे सर्व एवढी इथपर्यंत.
परंतु या पतिराजाच्या घरी राहिल्यानंतर सुद्धा तिला परमार्थ जोपासता आला पाहिजे, तिच्याकडून परमार्थ घडला पाहिजे. तेव्हा त्या स्त्रियांना, त्या बायांना महाराज म्हणतात की अगं, ज्या घरी तू काम करतेस ना, ते काम जे काही आहे त्या पुरुषाचं ते काम नाही. ही सुद्धा काय आहे, ईश्वराची पूजा आहे. या भावनेनं तू मनात भावना जर जोपासली ठेवली तर नक्की तुझा संसारही व्हावा लागलाय आणि त्याबरोबर परमार्थ सुद्धा तुझा व्हावा लागला. विठाला पतिराजाच्या सेवेमध्ये निष्ठा असणं आवश्यक आहे त्या पुरुषाविषयी. गांधारी धृतराष्ट्र, गांधारी जी काही आहे धृतराष्ट्राबरोबर जेव्हा तिचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तिनं विचार केला, ज्या राजकुमाराबरोबर माझं लग्न झालंय हा सम्राट राजा आहे, सम्राट चक्रवर्ती राजा आहे. याच्या जीवनाकडे, याच्या अंगवेष्टी शरीराकडे जर पाहिलं, हा तर जगाला पाहत नाही, कारण त्याला डोळेच नाहीत. तसं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणले, त्याला वरचे डोळे नव्हते, आतले डोळे नव्हते. ती गोष्ट वेगळी. परंतु ज्या पुरुषाबरोबर मला समग्र जीवन कंठायचे, समग्र जीवन व्यापन व्हायचे माझं, त्या पुरुषाकडे जर पाहिलं तर हा तर भित्त आंधळा आहे, जगाला हा पाहत नाही. जगाला जो माझा पुरुष, माझा पती जर या जगाला पाहत नाही तर माझाही देखील अधिकार या जगाला पाहण्याचा नाही. जगाला अधिकार पाहण्याचा नाही म्हणजे आता काय करायचं नेमकं? का डोळे फोडून घ्यायचे का? नाही. तेव्हा ती हुशार होती, बुद्धिमान होती. तेव्हा तिनं एक कपडा घेतला आणि आपल्या डोळ्यावर बांधला. जगाला पाहणं बंद झालं. तिने विचार केला, माझा पुरुष, माझा पतिराज या जगाला पाहत नाही तर मी का या जगाला पाहू? किती भावना मोठी विशाल आहे. आणि त्यानंतर म्हणले की जीवन संसार करत असताना किती मुलं होऊन गेले, महाभारत आहे का आपण. आणि त्यानंतर म्हणले एवढं मुलं झाले, सर्व संसार रचला आणि इकडं म्हणले की महाभारताचं युद्ध आरंभ होणार होतं. तेव्हा आपापल्या परीनं पक्षातील जे काही लोक आहेत त्यातील शक्ती वाढवण्यासाठी आणि करू लागले. विठाला विठाला तर कोणीही इकडं म्हणले पांडव आणि कौरव हे दोघच होते. आपापल्या परीनं सैन्य बल आणि वाढवण्याचे प्रयत्न करू लागले. जसं आपण पाहतो भारत आणि चीन यांचं तंग वातावरण आहे का नाही. हा तिकडं जातो, हा तिकडं जातो, आपापल्या परीने शक्ती सैन्य बल मजबूत करत आहेत का नाही. त्या काळात तसं होतंच. आणि त्यानुसार इकडं म्हणले दुर्योधनाने विचार केला, अर्जुनानेही विचार केला. तेव्हा दुर्योधन आणि एक दिवस धर्मराज युधिष्ठिराकडे गेला. विरोधी असताना सुद्धा त्यांच्याकडे गेला, कारण त्याला माहीत होतं की हा माझा यावेळी शत्रू जरी असला परंतु हा खरा बोलणार आहे. याला जर आपण काही विचारलं तर नक्की हा सांगणार आहे. एकांत स्थानामध्ये एक दिवस हा दुर्योधन जो काही आहे तो गेला, धर्मराजाला नमस्कार केला आणि विचारलं की माझा जय कशानं होईल. त्यानंतर त्यांनी सांगितलं, संकोच केला नाही. अरे म्हणले औषध घरीच आहे. जर घराच्या कान्या कोपऱ्यात जर मध जर भेटत असेल तर आणावं ना, डोंगरात का हिंडावं. म्हणले घरी औषध आहे. म्हणले हो. कुठं औषध आहे घरी? अचंबी झाला, आश्चर्यचकित तो झाला. अरे तुला जन्मदाती तुझी आई ही तुझ्यासाठी औषध आहे. हे काय प्रकार आहे? अरे जा, तुझी आई महान पतिव्रता आहे, पतिसेवा परायण आहे. आणि त्यानंतर तो तिच्या समोर जा आणि त्यानंतर हात जोड, नमस्कार आईला कर. आणि त्यानंतर आईला हे म्हण, अगं तुझ्या डोळ्यावरची पट्टी उघड. आणि त्यानंतर त्या डोळ्यांनी, तपस्वी या डोळ्यानं मला सर्वांगाला निहाळ पाहाय. आणि त्यानंतर तुझ्या या पाहण्यानं माझं शरीर वज्रदेही होणार आहे. वज्रदेही मी होईल आणि वज्रदेही जर झाला तर नक्की जे होणारच आहे. असं सांगितल्यानंतर त्याला ते पटलं. आणि पटल्यानंतर धावत 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 तो जात होता. तेव्हा त्याला सांगितलं, जात असताना परंतु कपडे घालून जाऊ नको, ऐक ना, नंग होऊन जा, नागव होऊन जा. आता तो बेफान झालेला होता, त्याला विजय पाहिजे होता ना. आणि त्यानंतर त्यांनी कपडे अंगावरचे उतरले आणि तो निघाला.
जात असताना श्रीकृष्णाला हे कळालं, श्रीकृष्णाला माहीत झालं हा जर गेला आईकडे आणि त्या आईनं जर याला न्याहाळलं पाहिलं तर नक्कीच हा वज्रदेही हा होईल बरं, आणि फार मोठा पुढचा अनर्थ हा समोर येईल. आणि त्यानंतर पुढे गेले श्रीकृष्ण भगवान, वाट अडवली त्याची आणि म्हणले अरे कुठं निघाला? आईकडे. म्हणले आईकडे जाणं उचितच लेकराचं, परंतु म्हणले ते आता हे वय कुठे, ते वय कुठं होतं तुझं? लहानशा वयामध्ये ठीक आहे ते, परंतु या तारुण आणि अवस्थेमध्ये आई आणि समोर नग्न होऊन जाणं सर्वथा अनुचित आहे. मग जावं कसं? तर म्हणले उपाय आहे त्याला. अरे गुप्तांग जे काही आहे केळीच्या पानानं ते झाक आणि त्यानंतर तू आईकडे जा. त्याला तो मंत्र उपदेश पटला आणि त्यानंतर लागलीच त्यांनी केळीचं पान घेतलं, गुप्तांग झाकलं आणि आईच्या समोर गेला. कळकळीची विनंती केली आईला आणि म्हणला अगं आई, एवढी महान तू तपश्चर्या केलीस आणि त्यानंतर जगाला तू पाहिलं नाहीस आणि त्या डोळ्याने मला पहा आणि तुझ्या या पाहण्यामुळं नक्कीच मी वज्रदेही होणार आहे आणि नक्की वज्रदेही जर झालो तर नक्कीच माझा या महाभारताच्या युद्धामध्ये जय होणार आहे. आईला पाना फुटला, प्रेम मोह आणि त्यानंतर लागलीच काही एक विचार न करता आईनं डोळ्यावरची पट्टी जी काही आहे ती उघडली आणि त्यानंतर त्याला सर्वांगाला न्याहाळलं पाहिलं. फक्त कच्चा कुठा राहिला गुप्तांगावर, कारण त्या ठिकाणी केळीचं पान झाकलं होतं. विठाला विठाला हे सांगत होतो की पती सेवेचं फळ किती आहे. भावना मनात जर ठेवली तर त्याबरोबर शक्तीसुद्धा प्राप्त होतात. कोणत्याही कामामध्ये निष्ठेनं तत्पर होऊन जर कामं जर केले तर विजयश्री त्यांच्या पाठीशी उभी असतेच. विठाला विठाला. एक कौशिक नावाचे ऋषी होते पहा, त्यांनी पण बांधला होता, मनात इच्छा होती की सिद्धी प्राप्त करावी आपण, आणि त्या उद्देशानं एका एकांत स्थानामध्ये अरण्यामध्ये एका झाडाखाली ते तपश्चर्यारत राहिले. बहु काळ लोटला, तपश्चर्या करता करता बहु दिवस निघून गेले. एक दिवस नेमकी त्या झाडावर एक बगळी आली आणि बगळी आल्यानंतर त्या बगळीला काय विचारीला कोण साधून कोण काय, तिनं आपलं काम केलं, देहविष्ट टाकली आहे की नाही. ती नेमकी त्यांच्या डोक्यावर जाऊन पडली. गरम गरम काय लागलं, वरून काय पडलं असं जेव्हा थोड्या रागावलेल्या दृष्टीनं वर पाहिलं आकाशाकडे, तेव्हा ती बगळी त्यांना दिसली. त्यांच्या पाहण्यातच लागलीच ती खाली येऊन खाक होऊन पडली. हे सर्व दृश्य डोळ्यांनी न्याहाळलं पाहिलं ऋषीनं आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये ही भावना आली की आता माझी जी काही तपश्चर्या आहे ती फळाला आली बरं, कारण नुसतं माझ्या पाहण्यामुळं ही बगळी खाली येऊन मरण पावते. नुसतं रागवल्यामुळं याचा अर्थ असा आहे की सिद्धी प्राप्त आहे आपण. आता तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही. तेव्हा एक दिवस ते भिक्षासाठी एका घरी गेले. घरी गेल्यानंतर आरुळी ठोकली. आरुळी त्या बाईच्या कानावर गेली आणि आतून त्या बाईने शब्द दिले, महाराज 10 मिनिटं थांबा, 10 मिनिटानंतर मी भिक्षा घेऊन येते. तेव्हा त्या साधूला थोडा राग आला. माझ्यासारख्या तपपुंज व्यक्तीला, तपस्वी व्यक्तीला आणि बाई म्हणते 10 मिनिटं थांबा, म्हणजे हिचा काय अधिकार आहे एवढा. थोडं रागवले आहे की नाही, पण चला 10 मिनिटं दिलेत ना आपण थांबावं. 10 मिनिटानंतर हळूच कोणती बाई पावलं उचलीत हातामध्ये भिक्षा घेऊन समोर आली. तेव्हा ते साधू जे काय आहे त्याच्याकडे पाहत असताना रागवलेल्या दृष्टीने पाहू लागले आहे की नाही. रागवलेल्या दृष्टीने पाहिल्यानंतर ती बाई हळूच महाराजाला म्हणते, महाराज ते काय अरण्यातली मी ती बगळी नाही की तुमच्या नुसत्या पाहण्यामुळं मी खाली पडे जळून. असं म्हटल्यानंतर त्या बाईला म्हणले की बाई म्हणले असं. साधूला काही राग आला नाही त्या बोलण्याचा. साधू म्हणून गेले, बाईसाहेब तुम्ही बोलून गेलात यात मला काही दुःख नाही, परंतु एक आश्चर्य आहे आणि ते म्हणजे हे तुम्हाला कळालं कसं हो आहे का नाही. कारण तेव्हा काय शूटिंगची काही व्यवस्था नव्हती, आता प्रत्येकाच्या खिशामध्ये शूटिंगची व्यवस्था आहे. तेव्हा म्हणले हे कळालं तुम्हाला कसं, तर म्हणले महाराज तुमच्या त्या तपश्चर्येचं फळ आणि माझ्या ह्या पतिराजाच्या सेवेचं फळ एकच आहे ना. विठाला विठाला. म्हणजे पतिराजाची सेवा जर केली त्याला सुद्धा मेवा म्हणजे हा परमार्थ साधतो. म्हणून महाराज छाती ठोकपणे म्हणतात, तो पतिव्रता
जगावरी सत्ता, जगाचा जगदीश जो जगाचा मालक आहे, ज्याने हे विश्व निर्माण केले, त्याच्यावर सुद्धा त्याची सत्ता आहे, तिची सत्ता आहे, हे का नाही. म्हणजे त्या बाईनं सांगावं आणि त्याने तसं ते वागावं. विठाला विठाला. पण तिनं पतिव्रता व्हायला हवंय, हे का नाही. बाई म्हणून तर घ्यावंच, परंतु त्याबरोबर तिनं पतिव्रता होणं महान आहे. पतिव्रता झाले की नक्कीच आणि तिला ते फळ प्राप्त होईल. असे एक दृष्टांत सांगतो मी, तुम्हाला कळेल. विठाला विठाला. एक बाई साडीचं कांडण करत उखळामध्ये कांडण करू लागली. कांडण करत असताना शेजारीन बाई सुद्धा एक जवळ येऊन बसलेली होती. तिचं साडीचं कांडण चालूच होत आहे की नाही. आणि त्यानंतर म्हणलं की त्या घर मालकीन बाईचे पतिराज सरपणाची मुळे घेऊन शेतातून आले. अंगणात आल्यानंतर सरपणाची मुळे कान्याकोपऱ्यात टाकून दिली आणि त्यानंतर पत्नीला हाका मारली, अगं उठ मला पाणी दे. तेव्हा ती बाई काय करत होती? साडीचं कांडण करत होती. आता ते साडीचं कांडण करत असताना खाली ठेवायला पाहिजे ते मुसळ, परंतु म्हणले एवढी आवडी एवढं प्रेम पतीविषयी की तिनं तसं सोडून दिलं ते, हे काय नाही. सोडून दिल्यानंतर मग आता ते खाली यायला पाहिजे, पण ते खाली आलं नाही, हे काय नाही. जशाच तसं राहिलं, अधांतरी मध्यंतरीच ते तसं राहिलं. आणि त्यानंतर ती बाई उठली आणि पाणी दिलं मालकाला. तिची काही शेजारीन बाई आलेली होती, तिनं पाहिलं हा सर्व प्रकार. आणि त्यानंतर आश्चर्याचं ठिकाणा नाही. ती म्हणली, अगं काय हे चिटकुली, काय आश्चर्य आहे, काय चमत्कार तुझ्या घरी मी पाहिला. म्हणले काय? अगं हे मुसळ तर अधांतरीच राहिलंय, याला काय अडकलेलं नाही, कुठं ठेवलेलं नाही आहे का नाही. हा काय प्रकार आहे अगं, हे सांग ना मला, काय किमिया आहे तुझ्याकडे? अगं किमिया फिमिया काही नाही म्हणले, माझ्याकडे काय बंगाली विद्या काही नाही. मग हे झालं कसं? तर म्हणले हे पती राजाच्या सेवेचं हे फळ आहे. विठाला विठाला. त्यानंतर त्या उथळ पाण्याला खळखळाट. बाई म्हणले मग आमच्या घरी बी असा व्हायला पाहिजे, काय चमत्कार. मग आता काय औषध द्यावं, काय मेडिकल काय लिहून द्यावं त्या बाईनं, आहे की नाही. अगं मेडिकल काही नाही, फक्त पतिराजाची सेवा कर, पतीला उलटं बोलू नको. ही म्हणली ते माय मी रोज हमेशाच बोलते उलटं. विठाला विठाला. तर पतीला काम सांगू नको, पतीच्या आज्ञेमध्ये वाघ आणि पातिव्रत धर्माचं आचरण कर. झालं हे फळ तुझ्या पाठीमागच आहे. आता वरवर पाहणारी बाई त्यानंतर ती घरी गेली. घरी गेल्यानंतर मालकाला म्हणली, हळूच मालक म्हणले काम आहे, आज एक तुम्हाला काम करायचं आहे. मालक म्हणले रोज किती कामं चालू येतं, आज काय नवीन काम आहे? म्हणले आजचं हे काम नवीन आहे. काय प्रकार आहे कामाचा? म्हणले तुम्ही जा, हातामध्ये कुऱ्हाड घ्या, अरण्यामध्ये जा, सरपणाची मोळी तयार करा, डोक्यावर घ्या आणि त्यानंतर घरी या. जेव्हा की मी साडीचं कांडण करीत बसलेले असेल, आल्या आल्या सरपणाची मोळी कान्या कोपऱ्यात टाकून द्या आणि मला म्हणा, अगं ओट पाणी दे मला, तेव्हा मी पाणी घेऊन तुमच्याकडे येईल, आहे का नाही. असं काम आहे का? म्हणले हो. गेले बिचारी मालक, हातामध्ये कुऱ्हाड घेतली, सरपणाची मोळी तयार केली. सरपणाची मोळी घेऊन ते घरी आले आणि घरी आल्यानंतर ते वाटच पाहत बसलेली होती बाई. त्यानंतर मालक आले, सरपणाची मोळी टाकली आणि हाक मारली, अगं ओट मला पाणी दे. तेव्हा ती उठू लागली. उठत असताना तिचं लक्ष कुठं होतं? मालकाकडे लक्ष होतं का मुसळाकडे होतं? तर ही प्रकार फार मोठा आहे का नाही. म्हणल्या चला काशीला, काशीला चला म्हणले. काशीला चला म्हणले, लोक येत नाहीत, तुम्ही पाहिजे आमच्या संघ. म्हणजे आमच्यासाठी काशीला चालले का देवासाठी चालले तुम्ही? हे लक्ष चुकते माणसाचं, आहे की नाही. म्हणजे कोणासाठी का हे नेमकं महत्त्वाचं असते. तेव्हा म्हणले पतिराजाकडे तिचं लक्ष नव्हतं, तिचं मुसळाकडे लक्ष होतं. तेव्हा म्हणले मुसळ वर गेलं आणि पुन्हा पाहू लागली, वरून खाली येतं का? ते म्हणले मी तर यास लावलो खाली आणि एकटा खाली येणार नाही का नाही. तेव्हा म्हणले नाकसुद्धा घेऊन खाली उतरले. विठाला विठाला. तर हे खळखळाट, उथळ पाण्याला खळखळाट असं चालत नाही, लक्ष त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. म्हणून महाराज म्हणतात की ही जी काही स्त्री आहे, ही जी काही बाई आहे,
हिला संसारही व्हावासा वाटतो आणि संसाराबरोबर तिनं अशी जर भावना जोपासली, भावना मौना जर ठेवली तर तिचा परमार्थ सुद्धा होतो. विठाला काम करणाऱ्याला उपदेश दिला, गुरुभक्ताला उपदेश दिला, चिरंजीव म्हणजे मुलांना उपदेश दिला, बायांना उपदेश दिला. आता या चारी टप्प्यात जे बसत नाहीत लोक, असे काही लोक असतील ना संसारामध्ये, त्या लोकांना उपदेश मारा. तृतीयेच्या नामामध्ये सत्य बोले मुखे, 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 सत्य बोले मुखे. दुःख बियाणे काटा दुःखे, दुःख बियाणे काटा दुःखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले महापूजा. दुःख बियाणे काटा दुःखे, दुःख बियाणे काटा दुःखे, हे देवी तुझी महापूजा, हे देवी तुझी महापूजा. सत्य बोले मुखे हीच विष्णूची महापूजा. इथे स्टॉप घ्या, आहे की नाही. तर म्हणलं की मुखानं सत्य बोलणं हा सुद्धा परमार्थ आहे. आता सत्य बोलण्यासाठी कुठं डोंगरावर जाण्याची आवश्यकता आहे का हिमालयामध्ये, आहे की नाही. आता राहतो कुठं आपण, घरामध्ये. बोलणं चालणं कुठं असतं, आपलं घरामध्येच असतं ना. पण बोलत असताना माणसं खोटं बोलतात. पण कधी कधी बोलत चालेल बरं खोटं, कधी वेळ प्रसंगी बोलायला हरकतही नाही, कारण शास्त्राची मर्यादा सुद्धा आहे. कुठं कुठं खोटं बोलावं. एखाद्या मुलाचं जमतच जर नसेल, का जमत नव्हतं, मुले एकरभरच राहणे. मग ते विचार केला, एकरभर रानावाल्याला कशी द्यायची मुलगी आपली, आहे का नाही. तेव्हा त्याला सांगितलं की अरे 10 एकर म्हण, 5 एकर म्हण, आहे का नाही. 5 एकर सांगा तिथं की मुलाला किती आहे, 5 एकर आहे, 5 एकर. मग ते म्हणते बरे वा, आहे का नाही, पोटभराचं आहे साधन. मग आता इथं काय आहे, खोटं बोलणंच आहे ना. परंतु खोटं वेदाचं म्हणणं आहे त्या संसारामध्ये नाही, त्यांच्या संसार विस्तारामध्ये मनोगत आहे वेदाचं. त्यांचा संसार असला पाहिजे, संसार झाला पाहिजे त्यांचा, त्याच्यामध्ये मनोगत आहे त्या वेदाचं. विठाला विठाला हे कळण्यासाठी एक दृष्टांत सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल, आहे का नाही. एखाद्या वेळी एखादी मातोश्री आई लहान लेकराला समजावत असताना काय सांगते, बघ बघ फलाण्याचा मुलगा किती मोठा अक्षर झाला, आहे का नाही. आणि लाखो रुपये कमवावं लागला, लाखो. आणि पहा ती बिल्डिंग, सोन्याचा धूर त्याच्या घरी निघायला लागलाय. कोण म्हणते, ती बाई त्या लेकराला म्हणते. त्यानंतर ही सांगते की अगं त्या फलाण्याचं लेकरू गेलं नाही शाळामध्ये, बघा काय त्याची दशा आहे. आता हे सांगितलं तिनं, दोन्ही प्रकार सांगितले. तेव्हा त्या बाईच्या मनामध्ये न स्तुती करण्याचा अभिप्राय आहे, न त्या फलाण्याची निंदा करण्याचा अभिप्राय आहे. तिचं काय मनोगत आहे, माझ्या मुलानं फक्त शाळेमध्ये जावं एवढंच मनोगत आहे. बाकीची निंदा करण्यामध्ये तात्पर्य नाही, त्या बाईचं बोलण्याचं तात्पर्य नाही, आणि स्तुती करण्यामध्ये सुद्धा तात्पर्य नाही. तात्पर्य कुठं आहे, आपल्या मुलानं शाळेमध्ये जावं. तसं इथं खोटं जरी बोलला तर वेदाचं मनोगत आहे, अरे खोटं जरी बोललात परंतु त्या स्त्री आणि पुरुषाचं जमलं पाहिजे, त्यांनी संसार रचला पाहिजे, संसाराचा विस्तार केला पाहिजे, ब्रह्मदेवाचं काम केलं पाहिजे, हे वेदाचं मनोगत आहे. विठाला विठाला नाही निंदितुम निंदा प्रवर्तते विधी अर्थ स्तोतुम. ग्रंथ लावत असताना ही पंक्ती फार कामाला येत असते. आणि त्यानुसार सांगत होतो की खोटं माणसाने बोलू नये, कारण काही लोक खोटं बोलतात, काही कारण नसतं त्याला, आहे का नाही. काहीतरी साध्य झालं पाहिजे, काहीतरी सिद्ध झालं पाहिजे, त्या खोट्या बोलण्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे ना. परंतु लोक बोलतात, पदोपदी खोटं बोलतात. विठाला विठाला बोलत असताना कसं बोलावं
गीता, ज्ञानोबराय आणि वेदानं या सर्वांनी सांगितलं आहे. साहित्यानं सुद्धा सांगितलेलं आहे. वेदाचं म्हणणं आहे सत्यम वद. इकडं तुकाराम महाराज म्हणतात सत्य बोले मुखे. वेदानं अगोदर सांगून ठेवलं आहे सत्यम वद. वद म्हणजे बोला, सत्य बोला असं वेदाचं मनोगत आहे. त्यानंतर तो ज्ञानोबराय काय म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची मादीप पातली प्रभो. ज्ञानोबराय म्हणतात मी सत्य बोललो आणि त्या सत्यपणाचं, सत्य या तपाचं सामर्थ्य एवढं आहे की ही ज्ञानेश्वरी मी लिहू शकलो. म्हणजे या ज्ञानेश्वरीच्या पाठीमागं माझ्या अनेक जन्माचं आणि सत्यवादाचं तप दडलेलं आहे. आणि त्यानंतर ही निष्पत्ती झाली आणि ही निष्पत्ती कुठपर्यंत राहणार आहे, यावत चंद्र दिवा करू. जोपर्यंत चंद्र आणि दिवा आहे तोपर्यंत हे राहणार आहे. विठाला म्हणून सत्यासारखं या जगात तप नाही. अनेक प्रकारचे तप सांगता येतील आपल्याला, परंतु या सर्व जगात महान तप जे आहे आणि ते तप आहे सत्य बोलण्याचं. सत्यान्न परमो धर्म. सत्यासारखं या जगात परमधर्म कोणताच नाही. म्हणून सत्याची उपासना माणसानं केली पाहिजे. सत्य आपल्या समोर आहे. तुम्ही रोज आपल्या खिशामधून घेऊन फिरता का नाही? नोटा घेऊन फिरता, तेव्हा त्या नोटा काय लिहिलेलं असतं, सत्यमेव जयते नांद्रतम. अंध्रत म्हणजे खोट्याचा विजय होत नाही, सत्याचाच विजय होतो असं वेदाचं ठोमपणे म्हणणं आहे. विठाला बोलत असताना कसं बोलावं आपल्याला येत नाही ना बोलणं, तेव्हा ते शिकलं पाहिजे. कोणीतरी आपल्याला सांगण्यासाठी उभं आहे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीच उभी आपल्याला सांगण्यासाठी. तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलावं ज्ञानोबरायांना विचार. साच आणि मवाळ. काही लोक सत्य बोलतात, खरं बोलतात, परंतु कान फाटतील त्यांच्या बोलण्यामुळं, आहे का नाही? मवाळ बोलणं असलं पाहिजे आणि त्याच्या पाठीमाग प्रेम सुद्धा असलं पाहिजे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. विठाला वाणीचं तप सांगत असताना भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम जयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयं तप उच्यते. वाणीचं तप काय आहे तेव्हा सांगता अनुद्वेग करम वाक्यम. लोकाला उद्वेगपणा झाला नाही पाहिजे आपल्या बोलण्यामुळं. नाही तर आंधळ्याचे पोट्टे शेवटी आंधळे हे बोलणंच आहे ना, परंतु कसं झोंबलं त्या दुर्योधनाला. विठाला सत्य हे असलं पाहिजे आणि प्रिय सुद्धा असलं पाहिजे. या दोन गोष्टीचं भान ठेवण्याचं लोकांनी जगासमोर बोलायला पाहिजे. आणि असं त्यांचं बोलणं म्हणजेच परमार्थ आहे. विठाला सत्य बोले मुखे दुखवे आणि कांच्या दुखवे. आता लोकांच्या दुःखानं दुःखी झालं पाहिजे महाराज म्हणतात. या म्हणण्याचा अभिप्राय समजून घेणं आवश्यक आहे. लोकांच्या दुःखानं दुःखी झालं पाहिजे म्हणजे एखाद्याच्या लाईनमध्ये जा, एखाद्या घरी माणूस वारलेला आहे त्यांच्या लाईनमध्ये जाऊन बसा आणि रडा, असा त्याचा अर्थ होऊ शकतो काही लोकांच्या मने. दुखवे अनेकांच्या दुखे म्हणजे लोकांच्या दुःखामध्ये मिसळामध्ये दुःख, डोळ्यामध्ये पाणी आणा, रडा, असं त्याचा अर्थ नाही. याचा अर्थ वेगळाच आहे. विठाला लोक म्हणजे एखादा व्यक्ती दुःखी आपल्या समोर. आता जगामध्ये काही दुःख असे आहेत की त्या दुःखाचा परिहार करता येत नाही, त्यालाही करता येत नाही, दुसऱ्यालाही करता येत नाही. जन्म मरणाचा आहे का नाही, जन्म मरणाचं जे दुःख आहे त्या स्वतःला ते वारता येत नाही, नाहीसं करता येत नाही, दुसऱ्याला करता येत नाही, हे सोडून द्या, ठीक. पण जगामध्ये असे काही दुःख आहेत, ते दुःख आपल्या बाहुबलानं, बोलण्यानं, चालण्यानं दूर लोकांचे होऊ शकतात. साहजिकच एखाद्या व्यक्तीला मुतखडा झाला, लघवी बंद झाली, रात्र निघून गेली, तळमळायला लागलेला बिचारा गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत आणि त्यानंतर त्याचं ते दुःख हलकं करायचं. आपल्याला दुःख हलकं करायचं म्हणजे त्याला पैसा द्या, गाडी करून द्या, डॉक्टरकडे न्या
आणि त्यानंतर तुमच्या त्या करण्यामुळं काय होईल, त्याचं दुःख नाहीसं होईल. दुःख नाहीसं होईल, दुसऱ्याच्या दुःखामध्ये मिसळ म्हणजे नाहीस करणे, त्याचा अर्थ आहे. विठाला लोकांचे दुःख दूर करा, म्हणजे त्याच्या आलेलं संकट दूर करा. आणि ते संकट दूर जर झालं तर नक्की त्याचं दुःख दूर होईल. आणि त्यांचं दुःख दूर झालं म्हणजेच तुम्ही दुःखी झालात आणि त्याच्या दुःखाचा अपहार तुम्ही केला, दुःख नाहीसं केलं तुम्ही. आणि त्याच्यामध्येच हा परमार्थ दडलेला आहे. विठाला लोकांचं दुःख कमी करत नाहीत, उलट दुःख देत जातात. म्हणून ज्ञानोबरांना म्हणावं लागलं, तैसे काया वाचा म्हणे भलतिया दुःख देत जाये, स्वार्थ साधे तान पाहे पराचे हित. काय म्हणतात माऊली, तैसे काया वाचा आणि म्हणे भलतिया दुःख देत जाये. काय स्वभाव असतो काही लोकांचा, वाणीतून काहीतरी टोचून बोलणार, चापट काही मारणार, त्याला दुःख देणार, मनामध्ये तरी कुभावून आणणार त्याच्याविषयी. म्हणजे हे सर्व काही लोकांना दुःख देणं आहे. स्वार्थ साधी तान पाहे पराचे हित. आपला छोटासा स्वार्थ आहे आणि लोकांना मात्र दुःख महान देतो. जसा एखादा दृष्टांत आहे, त्याला काय पाहिजे, वादी पाहिजे आहे का नाही. वादी केवढ्याला भेटल, 200-300 रुपयाला भेटल बाजारामध्ये, परंतु लाखो रुपयाचा घोडा त्या वादीसाठी त्यांनी मारू नये. छोटीशी गोष्ट आहे ती, आणि ती 300 रुपयात भेटू शकते. आणि त्यासाठी एवढा लाखाचा मोलाचा आणि तो घोडा जो काही आहे तो मारता कामा नये. परंतु माऊली म्हणतात, स्वार्थ साधी तान पाहे पराचे हित. लोकांना आपलं हित व्हालंय का अनित व्हालंय, आणि तू मारता आपलं स्वार्थ साधत असतो. विठाला 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 विठा पुंडलिक वरद हरी विठ्ठल. तर महाराज म्हणतात की दुःखवे अनेकांच्या दुःखवे. थंडीचे दिवस होते. एक म्हातारं, जर्जर झालेलं म्हातारं घरातून बाहेर रस्त्याला निघालं. जात असताना त्याला सवय व्यसन होतं, ते म्हणजे बिडीचं. बिडी खिशातून काढली, कट्ट्यातून काढली, तोंडाला लावली बिचाऱ्यानं. त्यानंतर दुसऱ्या खिशामध्ये डबडं होतं, हे का ना, काडी माचीस. आणि त्यानंतर काडी पेटी त्यांनी काढली. त्यानंतर ती ओढू लागला. अगोदरच म्हातारपण, त्यानंतर कडाक्याची थंडी, आणि त्यानंतर त्याने ती काडी ओढली. आणि काडी वळल्यानंतर ती लावायची कुठं होती, त्याला बिडीला लावायची होती. परंतु जास्त थंडी असल्यामुळे त्यांनी लागली कुठं, ती दाढीला लागली. लक्षात ठेवजा थोडंसं, आहे की नाही. दाढीला लागली. आता दाढी जळू लागली. दाढी जळू लागली तेव्हा त्या दुसऱ्या एका व्यक्तीनं पाहिली. त्याला सुद्धा बिडीचं व्यसन होतं. त्याच्याकडे बिडी होती परंतु काडी पेटी नव्हती. तेव्हा तो मला थांबा थांबा थांबा, आहे का नाही. अहो माझी बिडी पेटू द्या, नंतर तुमची दाढी विझवा. आता बिचारा हे मरायला लागले, जळून मरणार आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो माझी बिडी पेटू द्या. आता बिडी कोणाच्या घरी जाऊन सुद्धा पेटू शकतो ना तो. म्हणजे आपल्या स्वार्थाच्या पुढे लोक मरण पावायला लागलेत किंवा त्याला दुःख व्हायला, याच्याकडे लक्षच नाही लोकांचं. तो मराला बिचारा विझवण्याच्या प्रयत्नामध्ये याला नुसती बिडीच पेटवायची होती. परंतु त्याला म्हणतो थांब, अगोदर माझी बिडी पेटू दे, नंतर तुझी दाढी विझव. हे सांगायचं की स्वार्थ साधे तान पाहे पराचे हित. आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी लोकांचं लक्षच नाही लोकांकडे, क्या की यांचं का दुःख व्हायला का वाढायला लागले. विठाला विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, शेवट घ्यायची काय.
चाबी तुमच्या हातामध्ये देतात. परमार्थाची चाबी किंवा संसाराची चाबी तिला म्हणता येईल. दोन्हीकडे वापरता येते ती चाबी अशी आहे. आणि ते मालमत्ता निश्चयाचे बळ. निश्चय वान जो व्यक्ती आहे त्याची किंमत संसारामध्ये आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा आहे. पहा, क्षणोक्षणाला संकल्प विकल्प करणारा निश्चय न करणाऱ्या व्यक्तीची शोभा संसारात सुद्धा करत नाहीत लोक. मग अशा व्यक्तीची परमार्थामध्ये शोभा कशी होईल? तेव्हा मालमत्ता निश्चय हा महत्त्वाचा आहे. आणि तो निश्चय करणं काम कोणाचं आहे? डोळ्याचं काम आहे का कानाचं काम आहे? तर काम हे कोणाचं आहे? बुद्धीचं. या कार्यकरण संघातामध्ये हे जे काही कार्य आहे आपलं 3.5 हाताचा देह आणि या देहामध्ये संकल्प विकल्प करतं कोण? कोण करतंय? मन करत आहे की नाही? काही लोकांनाच माहिती याचा अर्थ असा आहे. आणि त्यानंतर निश्चय करतं ते कोण करतंय? बुद्धी. आणि चिंतन कोण करतंय? चिंतन कोणालाच माहित नाही. विठाला विठाला चिंतन करणं काम कोणाचे? चित्ताचं आहे का नाही? ज्यांनी काहीतरी ऐकलेलं आहे त्याला कळतंय. तुम्ही ऐकता आपण वरवरच ऐकता आहे का नाही? विठाला 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 विठाला. काही लोक म्हणत होते माग, काही लोक होते ते पोथीजवळ आम्हाला येऊ देत नव्हते. बिचारे ते आता काय करेन तुम्हाला. आता म्हणले तुमच्या हातात परमार्थ दिलाय. कीर्तन सुद्धा एक साधन आहे ज्ञानाचं. परंतु त्याच्यामध्ये लोक आता काय करायला लागले तर विनोदाचा भाग घ्यायला लागलेत. विनोदामध्ये रंगले आहे का नाही? विनोद कुठेही भेटत पाहायला ऐकायला. परंतु लोकांची सवय लागली आता कीर्तनातून ते ऐकायचे. झालं काय प्रकार? चिंतनाचा जो प्रकार आहे तो मागेच राहून गेला आहे. सुयोग्य वेळ आहे चिंतनाची. नाहीतरी काही बी केलं तरी शेवटी अल्पच आहे. किती चिंतन जरी केले तरी ते कमीच आहे शेवटी. आणि तुम्ही तर चिंतन सोडून जर परमार्थ जर ऐकत नाहीत आणि संसाराच्या गोष्टी जर ऐकत जर बसलात, नित्य निरंतर व्यवहारामध्ये होणाऱ्या गोष्टी जर ऐकत बसल्या तर परमार्थामध्ये काय हाती लागणार आहे? तर आता म्हणले मोबाईल आला. मोबाईलमध्ये सगळंच म्हणले जगातलं काही बी आहे का नाही? पण जगातलं काय घेते तुम्हाला माहिती? पोरं तुमचे काय घेतात? विठाला निश्चयाचे बळ. निश्चय हा महत्त्वाचा आहे. कारण संकल्प विकल्प किंबहुना संशय जर असेल तर त्याला माऊली म्हणतात संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर ही विनाशाची वागूर प्राणी अशी. विनाशाची वागूर म्हणतात माऊली. संशय हा जो काही आहे संशयखोर व्यक्तीकडे लोक लक्ष टाकत नाही. हा म्हणतो कशावर बी संशय घेतो. उठलं की सुटलं याला संशयच येतो. निश्चय करण्याचं कामच नाही. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात निश्चय कर यारे निश्चय कर. विठाला विठाला निश्चय कशाविषयी निश्चय करायचा? अहो मागं मी सांगितले ना भंगामध्ये स्वामी काज गुरु भक्ती हे जे काय सांगितले ते चरण प्रत्येका पाठीमागं लावा. निश्चय 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 निश्चय. बाईनं म्हणायला पाहिजे पती सेवाची हे पतिराजाची सेवा ही ईश्वर सेवा आहे निश्चय आहे की नाही? त्यानंतर काम करणाऱ्या व्यक्तीनं मालकाच्या घरी काम करत असताना म्हणायला पाहिजे ईश्वराची सेवा आहे. निश्चय करून कामाला लागा. विठाला निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आता निश्चय हे कारण आहे का हे कार्य? निश्चय कारण आहे. निश्चय केल्यानंतर कार्य होत असतं. म्हणजे कार्य हे फळ आहे आणि निश्चय करणं हे कारण आहे, काम आहे. हे काय कार्य कारण भाव लक्षात आला पाहिजे. तर साईबाप कारण आहे तर मुलं हे कार्य येतं. तुमचे मुलं कोण येतं? कार्य येतं. आणि त्यांचे कारण कोण येतं? तुम्ही आई बाप. हे कार्यकारण भाव तुम्हाला कळाला ना. त्यानुसार म्हणजे निश्चय हे कारण आहे आणि फळ हे कार्य आहे. परंतु या कारणाचा आणि कार्याचा एवढा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे निश्चय केल्यानंतर 100% फळ प्राप्त होते. म्हणून महाराज म्हणतात एवढा घनिष्ठ कार्यकारणाचा संबंध असल्यामुळं महाराज म्हणतात निश्चय म्हणजेच फळ आणि फळ म्हणजेच निश्चय. विठाला लोक म्हणतात ना त्याला काढलं काय तेच निघाला, त्याला काढलं तरी तोच निघाला. म्हणजे त्या दोघांचा एवढा संबंध आहे, घनिष्ठ आहे. त्यानुसार महाराज म्हणतात निश्चयाचे बळ
निश्चय हा बलवान आहे आणि त्यानंतर म्हणजे निश्चय केला की फळ पदरात प्राप्तच होतं. काही वेळेस आपण परमार्थ जरी केला, संसार तर सोडूनच द्या, आणि नुसता परमार्थ जरी केला, शुद्ध विशुद्ध परमार्थ जरी केला आणि त्याच्यामध्ये जर संशय जर असेल तर ते फळ देत नाही. विठाला म्हणून संशय हा बाजूला सारला पाहिजे. संशय सारत असताना संशय कशानं हटवावा, तेव्हा व्याकरणामध्ये एक पंक्ती आठवते आम्हाला, फार वर्षापूर्वी ती आम्ही घोकलेली आहे आणि ती पाहिलेली सुद्धा आहे. तर म्हणजे व्याख्यान होतं विशेष प्रतिपत्ती नाही संध्या हाल लक्षण. एखाद्या सूत्राविषयी, श्लोकाविषयी, एखाद्या ओवीविषयी, अभंगाविषयी एखाद्या व्यक्तीला संशय झाला, हे असं बोलायला या ठिकाणी नव्हतं पाहिजे किंवा बोलून गेले असा संशय आला एखाद्या व्यक्तीला, तेव्हा मग संशय आला का घरात जाऊन बसावं का? मग त्यांना तो संशय मिटवला पाहिजे, आहे का नाही? व्याख्यान केलं पाहिजे, त्याचा विस्तार केला पाहिजे आणि समजावून तो घेतला पाहिजे विषय आणि तो संशय दूर केला पाहिजे. विठाला संशय कसा येतो व्याकरणामध्ये, कशामध्ये सुद्धा? तुकोबारायांच्या अभंगाकडे तुम्हाला नेतो थोडं. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणता, मी तो वासुदेव तत्वता, तेवढं राहू दे आता, इथपर्यंत आहे का नाही? त्यानंतर मग एका ठिकाणी महाराज म्हणतात, मी तो अल्पमतहीन, मी तर फार अज्ञ आहे का नाही, अल्पज्ञ आहे मी. आणि एका ठिकाणी काय म्हणतात, मी सर्वज्ञ म्हणतात. आता दोन्ही कसं एका ठिकाणी बसन? एका ठिकाणी बसणं शक्य नाही. आला का नाही संशय? विठाला कधी कळाल म्हणले, कळो येईल विचारिता. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळू येतील, म्हणजे या बाबतीत तुम्हाला जो संशय आहे तो संशय तुमचा मिटेल. कशानं? बोलल्यानंतर, विचार केल्यानंतर. विठाला निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. म्हणून संसार असो किंवा परमार्थ असो, परमार्थातलं फळ तुम्हाला जर पाहिजे असेल, तुमचा परमार्थ कार्यसिद्धीला जर गेला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, अगोदर संशय टाकून द्या, निश्चयवान व्हावा. कामा लागत असताना माणसाने अगोदर निश्चय केला पाहिजे आणि तसेच पावलं उचलले पाहिजे. तसे ते पावलं सामोर जर गेले तर नक्कीच ते यशस्वी तुमच्या घरात आणून अडकवितात. विठाला तर यथामती यथावकाश धावत हे कीर्तन आहे का नाही? त्या मोबाईलला द्यायचं ना आपल्याला, आहे का नाही? बरेचसे लोक मला म्हणत होते, महाराज तुमचं काही येईन. काल परवाची एक भिवंडीची कांचन म्हणून, तिचा नंबर माझ्याकडे जुन्या मोबाईलमध्ये होता. सहज मी तिला फोन केला, लागला बिचारीला. त्यानंतर महाराज म्हणले फोन नाही तुमचा, काही नाही. आणि त्यानंतर मी तपासत होते, आहे का नाही, यूट्यूबला वगैरे पाहत होते, काहीच कार्यक्रम नाही तुमचा, आहे का नाही. आश्रमाचं काही रूप नेशन मुलं आश्रमाचं आहे ते तुला माहीत नसेल, पण कीर्तन वगैरे कधी टाकलंच नाही यूट्यूबला, आहे का नाही. तसे आपण प्रयत्न केले नाही. आमच्या आजूबाजूला जसे गबाळी लोक सगळे विठाला पण सुरेश बाम बरेच म्हणत होते 6 महिन्यापासून, आपण काय करू, कुठेतरी जाऊ, टाकीजला जाऊ, ते टाकू आपण, आहे का नाही. मला योग आल्यानंतर जाऊ, मुद्दाम जायचं नाही आपल्याला, आला योग तर करू, आहे का नाही. तर आज योग आला आणि त्यानंतर त्या सुरेश भावानंच आणलं. हे त्यांची इच्छा आहे की काही, कारण सुरेश भावाचं आपलं संबंध जवळच येतं. काही लोक म्हणत असते ना, महाराज एक बी कीर्तन जवळ नाही तुमचं, काहीच नाही, का नाही. मग त्यांना जागा आली थोडी आणि त्यानंतर त्यांनी आणलं यांना इथं, आहे का नाही. आता ज्या पद्धतीनं मला हाताळायचं कीर्तन होतं तसं झालं नाही, तरी परंतु जे झाले ते तेव्हाच मा समर्पण असतो. यानुसार यथामती यथावकाश झाल्यालं चिंतन जे काही आहे भगवंताच्या चरणावर समर्पित करून या वाणीला आणि या ठिकाणी विराम देऊ आणि यानंतर आपण विश्रांती घेऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ
विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा नाही तुझा अनुभव नाही तुझा नाही तुझा हेच तुझे जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल